मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. 31 जुलै 2026 शेवटचा दिवस हा महिन्यातला. आणि आपण आता औरंगाबाद घाटातून चाललो आहोत. अजिंठा घाट, रावेर ते पुणे मार्गावर आपण जात आहोत. आज पुणे, मुंबई आणि पुढे नाशिक असे दौरे आपले राहणार आहे. आज 31 तारीख. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. शनी वक्रीबद्दलची आपण भविष्यवाणी करीत आहोत. काही राशी राहिले आहेत ते आपण पुढच्या भागात घेऊया. तत्पूर्वी अनेकांनी शनीविषयी थोडीशी माहिती मला विचारलेली आहे, ते जे संकटग्रस्त आहे त्यांच्याबद्दल. त्याबद्दल शनीबद्दल आपण पाहूया. पहिल्या प्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. निर्मलाबाईंना अभिवादन करणं मी विसरून जातो. जळगावचे लीलाधर सोनवणे, राहुल नरेंद्र पाटील आणि सोनवणे मेकॅनिकल हे 3 मुलं मला नेहमी आठवण स्मरण करून देतात. खरोखर विस्मरण हे उचित आणि योग्य नाही. मलाही त्याच्याविषयी बरं वाटत नाही, परंतु कार्याच्या ओघात विस्मरण होते. वय 78 आहे. सहाय्य कोणाचं नाही, एकट्याने सर्व करावं लागते. अभ्यासाचा ताण, संकट समस्या येणाऱ्यांची संख्या, वाढती संख्या, त्यात तरुण भारत, देशदूत, साईमत, तरुण भारत जळगाव, साईमत जळगाव, देशदूत धुळे, नंदुरबार, जळगाव यांच्यामध्ये दैनिक भविष्य रोज, संत कृपामध्ये मासिक भविष्य, नियमितपणे पुण्याचं आणि दिवाळी अंकात लेखन असा वाढता बोज आहे. त्यामध्ये पत्रिका करणं, समस्या सोडवणं हे आलंच. पत्रिका मी स्वतः हाताने करतो. कॅम्प्युटर मला मान्य नाही. जन्माक्षर, जन्मांक ह्या पत्रिका असत्य असतात. कॅम्प्युटरमध्ये जे भरलं असते तेच बाहेर येते. उदाहरणार्थ आपण नरेंद्र मोदींची तारीख आपण त्याच्यावर टाकली आणि त्याचं जे प्रिडिक्शन येईल, त्याची जी माहिती कॅम्प्युटर तुम्हाला देईल लिखित स्वरूपात, आणि त्याच वेळेला अनेकांचा जन्म पृथ्वी तलावर झालेला आहे आणि त्यांनी पण हीच तारीख टाकली आणि मग जे आहे माहिती, मार्गदर्शन हे सारखंच येणार आहे. परंतु प्रत्यक्षात आपण पाहतो की नरेंद्र मोदी एका मोठ्या राष्ट्राचे, भारताचे पंतप्रधान, अनेक वर्ष पंतप्रधान 14 पासून असलेले, आणि इतरांचं मग सामान्य जीवन. म्हणजे याच्या उदाहरणावरून आपल्याला समजते की कॅम्प्युटरची कुंडली ही असत्य, खोटी असते. काही पुष्कळसे काय करतात की कव्हर दुसरं लावून देतात आणि मध्ये मात्र कॅम्प्युटरचीच पानं असतात. अत्यंत याच्यामध्ये योग्य ते मार्गदर्शन आपल्याला मिळत नाही. अचूक मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे अचूक उपासना पण आपल्याला मिळत नाही. रोग्याचं निदान बरोबर झालं, आरोग्याचं निदान बरोबर झालं तर आपल्याला योग्य अचूक औषधी मिळते. माझे वडील वैद्य होते. त्यावेळेला सोनोग्राफी, सिटी स्कॅन वगैरे भानगडी नव्हत्या. नाडीवर बोट ठेवलं की ते औषधी ते द्यायचे. त्यांच्या उभ्या आयुष्यात एकही वर्ष एकही मनुष्य दगावला नाही. आज एवढं विज्ञान, डॉक्टरीचं प्रगत असल्यावरही मृत्यू किती होत आहे. म्हणजे हे डॉक्टरी वैज्ञानिक क्षेत्र भंकसगिरीचं आहे असं मी म्हटलं तरी आश्चर्य मला वाटणार नाही. कारण याचा भोग माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाईंचा झालेला आहे. निधन झालेलं आहे या नवीन याच्यामुळे.
माझे वडील असते तर हयात असते तर माझी पत्नी गेली नसती, हे तितकंच खरं आहे. असो, तर आपण शनीबद्दल विचार करत आहोत. तर शनी हा वक्री अवस्थेत आहे. 10 डिसेंबरपासून राहणार आहे. 26 जुलैपासून सुरू झालेला आहे. 100 दिवसाच्या अधिक काळामध्ये हा शनी वक्री राहणार आहे. 100 दिवस म्हणजे फार झाले, 3 महिन्याच्या वर आहे आणि याचे परिणाम विविध राशीवर विविध होणार आहे. आपण मेष राशी घेतली, कुंभ राशी घेतली, मीन राशी घेतली, वृषभ राशी घेतली, मिथुन राशी घेतली आणि एक तुला राशी घेतली. आता बाकीच्या राशी यथावकाश या 2-3 दिवसात आपण घेऊया. गौऱ्याचा काळही आहे. परंतु शनीविषयी माहिती जर आपण पाहायला गेले तर शनी शिंगणापूरला जाणाऱ्यांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणावर आहे. शनी शिंगणापूरला शनी आहे, अस्तित्व आहे, तीर्थक्षेत्र आहे असं तुमची जी समजूत असेल तर ती साफ चुकीची आहे. शनी शिंगणापूर हे तीर्थक्षेत्र, तीर्थधाम होऊ शकत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्या या शब्दाचं. पुष्कळशाही अशाच बाबतीत आहे, इतर ग्रहांच्या बाबतीत पण असंच आहे. चुकीच्या माहितीद्वारे आणि माहिती न घेता म्हणजे जे तुम्ही तिथे देवता आहे, शनीचं मंदिर आहे, स्थान आहे, अलोट गर्दी आहे, हे तितकंच खरं आहे. एका शेतकरी वर्गाला नदी प्रवाहातून सापडलेली शिळा आणि त्याने ती उभारली, ती शनी तिथून सुरू झाली. आता ही शिळा सापडली वगैरे हे जे कथानक आहे हे सत्य आहे असं आपण समजायला हरकत नाही. परंतु यामागे शनीचा इतिहास नाही आहे. शनी तिथे आले होते, तिथे रहिवास केला, तिथे काही घटना घडली असं शनी शिंगणापूरला कुठेही ऐतिहासिक शनीचं आवागमन किंवा निर्गम किंवा तिथे काही गोष्टी घडल्या आहेत शनी जीवनात किंवा इतरांच्या जीवनात ते नाही आहे. कुठलेही तीर्थधाम क्षेत्र हे येते त्याला इतिहास असतो. रामेश्वर आपण बघितलं दक्षिण भारतातलं, तिथे रामाने ते शिवलिंग बनवलं आहे म्हणून तर ते तीर्थस्थानाचा दर्जा आहे. अयोध्येला रामाचा जन्म झाला आहे म्हणून तिथे तीर्थस्थानाचा दर्जा आहे. अशा या ज्या ऐतिहासिक ज्याची पार्श्वभूमी आहे तेच तीर्थस्थान होत असतात, इतरत्र नाही. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल की आज मग तीर्थस्थान कोण काय बुवा गुरुजी? बरोबर आहे तुमचं म्हणणं, तुमच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित होईलच. तर 3.5 शक्तिपीठ आहे तीर्थस्थान म्हणून. पहिलं स्थान आपण हे उज्जैनचं आहे. इंदोरहून आपण उज्जैनच्या मार्गावर गेलो की तिथे नवग्रहाचं मंदिर आहे. इंदोरहून जाताना आपल्याला डाव्या हाताला आहे त्रिवेणी संगमावर, तिथे विक्रमादित्याला 7.5 लागलेली होती, विक्रमराजे ते ठिकाण ते आहे. विक्रमादित्याने सर्व ग्रहांना बोलवलं होतं, आमंत्रित केलं होतं सत्कार समारंभ करायला. परंतु शनीला त्यांनी शेवटी दर्जा दिला होता, लोखंडाचं पलंग दिलं होतं, सूर्याला सोन्याचं पलंग दिलं होतं, बृहस्पती गुरुला सोन्याचा पलंग दिला होता, शुक्रला चांदीचा दिलेला होता, मंगळाला लाकडाचा दिलेला होता, बुधाला काशी धातूचा पलंग दिला होता आणि शनीला मात्र लोखंडाचा दिला होता. लोखंडाचं तर प्रिय आहे पण तेही काही शनीला काही त्याविषयी काही गम्य वाटलं असं मलाही वाटत नाही. परंतु मागच्या शेवटचा दर्जा देण्यामध्ये हा मात्र अपमानास्कारक होतो. निश्चितच आहे. एका एवढा मोठा विक्रम राजे त्याने एका रांगेमध्ये त्यांना ठेवलं असतं सर्व नवग्रहांना तर काय हरकत होती. परंतु जे घडणार आहे नशिबामध्ये कर्मगतीनुसार जे घडते तेच घडते. हे मी नेहमी सांगतो की कर्मगतीवर विश्वास ठेवा. कर्मगती तुमची खराब असली तर कोणीही तुम्हाला वाचवणार नाही. तुम्ही घंटोघंटी महाराजांची पूजा करत असले तरी. गुरुपौर्णिमेला मी फार दृश्य वेगळं पाहिलं. सकाळी बाया उठून जात आहे, 12-1 वाजता घरी येत आहे. घरी आई वडील आहे, सासू सासरे आहे, चहा पाणी, फराळ पाणी, काही त्यांना
विचारणं, त्यांच्या आंघोळीसाठी गरम पाणी टाकणं, ते सोडून महाराजांकडे जाणं, हे कर्मचं फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही. हे तितकंच खरं आहे. कैक महाराजांच्या समाधीस्थानाकडे जाताना अपघात होतात, ॲक्सिडेंट होतात, मृत्युमुखी पडतात. मग का धावून येत नाही, हा एक प्रश्न पडतो. खरं दैवत हे आईवडिलाशिवाय नाहीच. आता शनीचं पहिलं तीर्थक्षेत्र तुम्हाला मी सांगितलं की उज्जैन क्षेत्री आहे, मध्य प्रदेशामध्ये. रावेरपासून 200-250 किलोमीटरवर आहे. सहज रस्ता चांगला आहे, उत्तम आहे, राहण्याची सोय आहे, खाण्याची पण सोय आहे. पवित्र ठिकाण आहे, महाकालेश्वरचं ठिकाण आहे. आता दुसरं स्थान जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये आहे, राक्षस भवन म्हणून. बीडकडे जाताना उजवीकडे एक 14 किलोमीटर आतमध्ये जावं लागते. तिथे राक्षस भवन नावाचं गाव आहे. ते तीर्थक्षेत्राचं दुसरं स्थान आहे. आता तिथे इतिहास असा घडलाय की गुरु बृहस्पती, आता गुरु म्हणाले शनीला की माझ्याकडे येऊ नको हो, मी ब्राह्मण माणूस आहे, मी फार घाबरणारा माणूस आहे, तुझी 7.5 माझ्याकडे सहन होणार नाही. शनी म्हणाला की मला कोणालाही सोडता येणार नाही. मी वडिलांना सोडलं नाही, महादेव माझी दैवत आहे, त्यांनाही मुक्ती दिली नाही, तुम्हालाही यावी. गुरुग्रह स्नान केलं आणि मळ्यातले 2 डांगर आपल्या धोत्रामध्ये घेऊन ते निघाले. असे चालत असत असताना त्याच वेळेला तेथील राजाचे 2 राजपुत्र हरवले होते आणि शोधाशोध चालली होती. सैनिकांनी या गुरूंना पाहिलं, ब्राह्मणाला पाहिलं आणि त्यांच्या धोत्रातून रक्त गळत होतं. त्यावेळी त्या सैनिकांनी त्या ब्राह्मणाला, त्या गुरूंना धरलं आणि बघितलं तर त्या धोत्रामध्ये जे डांगर त्यांनी आणले होते त्या डांगराचं रूपांतर राजपुत्राच्या मानेशी झालं होतं, चेहऱ्याशी झाले होते. मानेपासून तोडलेल्या अवस्थेत तिथे ते होते. धरून नेलं, राजापुढे नेलं. चौकशी काय करायची, राजपुत्राचे मुंडकेच दिसत होते तिथे, साक्षी पुराव्याला काय गरज आहे. फाशीची शिक्षा जाहीर झाली. गुरुचा याच्यात काहीही दोष नव्हता, पण 7.5 होती, लक्षात घ्या. 7.5 मध्ये आवाज होत नाही पण मार लागते. सुडावर चढून गळ्यामध्ये फंदा टाकला, चक्र भयभीत झाले, रडायला लागले गुरु. आता प्राण जाणार, परंतु तो 7.5चा समय कमी झाला आणि तिकडनं दोघंही राजपुत्र घोड्यावरून चालत आले. लगेच जो फास काढला गेला आणि त्या अवस्थेत काय करावं काय नाही जनता सुद्धा बघायला आला. राजालाही काय करा सूचना. एक चांगल्या माणसाला, एक गुरुला आपण फाशीवर चढवत होतो, आपल्याकडनं किती मोठी चूक झाली होती. क्षमा यातना कशी करावी, काय करावं समजत नव्हतं. तितक्यात शनी अवतरले. राजाजी आपण घाबरू नका, हा तर माझ्या 7.5चा परिणाम होता. तुमच्या मनामध्ये मी भेद मीच केला, मीच तो शिक्षेला देण्याला कारणीभूत आहे, तुम्ही नाही. तुम्ही काही मनामध्ये आणू नका. गुरु पण आश्चर्यचकित झाला. अरे बाबा रे, खूप माझा भयभीत केलं तू. असा हा शनी, असे हे राक्षस भवन, हे तीर्थक्षेत्र 2 नंबरचं. इथे तुम्ही जात असाल तर तिथे गणपतीचं मंदिर आहे लहानसं. हे गणपतीचं मंदिर फार प्राचीन आहे, परंतु आता मी तर 10 वर्ष झाले गेलो होतो, आता वर्तमान गेलो नाही. आता ते मोठंही झालं असेल किंवा तसंही आहे. पण राक्षस भवनला जे मंदिर होतं तिथे स्टीलचं कठडं वगैरे गेले आहे, प्रत्यक्ष पूजा होत होती, आता करू देत नाही की काय काय वगैरे गोष्ट आहे.
ते मंदिर आहे ते बुद्धिदाता गणेश मंदिर आहे. तुम्हाला बुद्धी प्राप्त करायची असेल, तुमची बुद्धी चालत नसेल, तुम्ही परीक्षामध्ये कमी मार्क मिळवत असाल, परीक्षात नापास होत असाल, मुलगा बुद्धीने कमी आहे, त्याला समजत नाही उमजत नाही, असे जे काही आहे मुलं, अशांनी या गणपतीचं दर्शन अवश्य घ्यावं. विज्ञानामध्ये हे बसणार नाही, विज्ञान सोडून द्या तुम्ही. आपल्याला लाभ बघायचा आहे, परिणाम बघायचा आहे. कारण बुद्धी आपल्याला हवी आहे, तर बुद्धीची देवता गणपतीच आहे. आणि गणेश ही देवता असल्या कारणाने आपल्याला याच ठिकाणी गणपतीचं दर्शन घ्या. पाठीवर अक्षर लेखन सुरू करा, वही घ्या, त्याच्यावर करा. दगडाची पाटी असली तर फार उत्तम, आणि पेन्सिल असली, पेन्सिल म्हणजे लेखणी, ती आपल्याला आणि 3 गडकरीचा परिणाम पाणी होतं मोठं. टॅक्सचा भरतोय आपण टोल नाक्याचं, तरी हा सोसावं लागते. आता हा या ठिकाणी आपण लेखणी घेऊन जा, पाठीवरची पेन्सिल असते तयार केलेली किंवा दगडाची, ती घ्या आणि ते कायम ठेवा. आणि आपल्याला दसऱ्याच्या दिवशी, वसंत पंचमीच्या दिवशी याचं पूजन करा. परीक्षा देच्या दिवशी याचं पूजन करून तुम्ही परीक्षा क्षेत्रात हॉलमध्ये जा. परीक्षा क्षेत्रात जाताना मुलांना अगदी चोर म्हणून गव्हर्नमेंट समजते, विद्यापीठ समजते. आजूबाजू पोलिसांचा बंदोबस्त, कपडे नको, हाफ शर्ट पाहिजे, चप्पल पाहिजे, बूट नको. नीटच्या परीक्षेला इतकं भयानक मी अनुभव घेतला माझ्या नातवाच्या बाबतीत की 2 तास तो उन्हात उभा होता, पाणी नाही, काही नाही, येऊ देत नव्हते पालकांना. आणि त्यावेळेला कागदपत्र नाही सांगितले होते आणि अचानक त्यांनी ते कागदपत्र मागितले आणि त्याचा झेरॉक्स मशीन कडे गर्दी. स्वतः अपूर्णता आणि हे चुका शोधत आहे मुलांच्यासाठी. नीट परीक्षा पाहिजेच कशाला? काय जरूर आहे नीट परीक्षेची? 12 वर्ष 10 वर्ष मनुष्य डोळ्याचा डॉक्टर शिकतो ना, अर्धा इंच शिकतो, बाकी काय शिकतो? माझे वडील तर वैद्य राज होते. आजही आपण कुठलाही डॉक्टर बघितला तर रिपोर्ट आल्याशिवाय औषध लिहत देत नाही. म्हणजे डॉक्टरना समजते का? हा एक प्रश्न. जाऊ द्या, विषयांतर होते. तर तिथे आपल्याला राक्षस भवनाला ती स्थिती आहे. पुढे बीडमध्ये चला, थोड्या अंतरावर बीड शहर आहे. बीड शहर आहे, त्या गावामध्ये एक अर्धपीठ आहे, शक्तिपीठ आहे, त्याला अर्ध म्हटलं जाते. तिथे तुम्ही अभिषेक करू शकतात. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बाईंनी स्वतः अभिषेक केला होता. ते गुरुजी आता निवर्तले, स्वर्गवासी झाले. आम्ही अनेकदा तिथे अभिषेक केलेला आहे. त्याच्यानंतर आणखीन त्याच्या दूरवर जर आपण गेले की जे विक्रमादित्यांचे हातपाय तोडले होते शनीने, तो राज हार चोरला होता आरोप लागला होता तेव्हा. तर हातपाय तोडले असताना विक्रमादित्य एका तेली समाजाने त्याचा गाणा होता तेलाचा, त्या गाण्यावर त्या विक्रमादित्याला नोकरी दिली होती बसाची. किती बसले, कारण हातपाय तुटलेले होते. तुम्ही बसताना फक्त त्या बैलाला हो हो करत ते बरोबर फिरवत राहा म्हणून. ते ठिकाण बीड शहरात आहे, गावाच्या बाहेर आहे थोडं. आता हे झाले 2.5 शक्तिपीठ, 1 शक्तिपीठ राहिलं. तर 1 शक्तिपीठाच्या बद्दल थोडासा वाद आहे. चाळीसगावचं नस्तनपूर म्हटलं जाते, परंतु नंदुरबारजवळ एक शनी मंडळ आहे. मी फार पूर्वी 20-25 वर्षापूर्वी गेलो होतो शनी मंडळला, म्हणजे नंदुरबारजवळ. त्यावेळेला ते प्राचीन मंदिर होतं, 10-12 झोपड्याचं गाव होतं. त्या मंदिराच्या याच्यावर शनीची कथा कोरलेली होती, अगदी प्राचीनतेची. कारण विक्रमादित्याला घोडे खरेदी करण्याचा शोध होता, पण त्याला उत्तम घोडे लागत होते, म्हणून ते घोड्याची प्रत्यक्ष परीक्षा घेत होते. शनी त्या ठिकाणी काळा रंगाचा घोडा बनवून आला, कारण विक्रमादित्याला 7.5 होती. 7.5 मध्ये जो अपमान झाला होता शनीचा,
तो अपमान त्यांना त्याची जिरवायचा होता विक्रमादित्याचा. शनी ज्या वेळेला घोडा बनून आले त्यावेळेला अति सुंदर, विश्वास होणार नाही असा मानेवरचं केस, शेपटी सुंदर झुळझुळणारे केस, काळाभोर रंग, लालसर डोळे, दिमागदार मान, टाप टाप आवाज होणारा टापाचा असा हा घोडा. मोहित झाले विक्रमादित्य. मी केव्हा बसतो या घोड्याच्या मांडीवर, म्हणजे घोड्याच्या ठापेवर, असं त्यांना झालं. आणि शनी तीच संधी पाहत होते. कधी शनी स्वतःहून बसवणार नव्हते घोड्यावर. आता इथे विक्रमादित्य स्वतःहूनच बसले घोड्यावर. आणि घोडा जो उधळला आकाशामध्ये गेला, पार फिरत राहिला नभांगणामध्ये काही वर्ष. तहान नाही, पाणी नाही, जेवण नाही, खावण नाही, व्याकुळ होऊन गेले. लगाम हातामध्ये, सोडवे ना काय होईल. आकाशात भ्रमण चाललेलं आहे घोड्याचं, अति वेगाने चाललेलं आहे. गले गात्र होऊन गेले, मान खाली टाकली. घोड्याने नाही, विक्रम दाते राजाने, विक्रम राजाने. आणि मग 7:30चा क्षण संपला आणि शनीने पुन्हा नस्तनपूरला त्याला आणून सोडलं. ही अशी कथा जी झालेली आहे ती नस्तनपूर नव्हे, शनी मांडळ. नस्तनपूर चुकीचा शब्द आला. शनी मांडळ नंदुरबार जवळ. आता नवीन मंदिर बांधलं गेलेलं आहे. मी 5 वर्षापूर्वी गेलो होतो. आता ते अपूर्ण होतं, आज पूर्ण झालंही असेल. नंदुरबारजून जवळच आहे, 14 किलोमीटर. नंदुरबार शहर आता आदिवासी शहर नाही राहिलं, मोठं व्यापारी क्षेत्र झालेलं आहे. लॉजिंग बोर्डिंग आहे, जेवणाची सोय पण आहे, तुम्ही जाऊ शकतात. तर आता पहिलं स्थान उज्जैन, नवग्रह, इंदोर उज्जैनच्या मार्गावर 10-15 किलोमीटरचा मार्ग आहे. डाव्या हाताला संगमावर आहे त्यांचं, खाली उतरावं लागते. दुसरं स्थान आपण बीडचं, हे अर्धशक्तिपीठ आहे. गावामध्ये जो आहे ते शक्तिपीठ आहे आणि गावाच्या बाहेर आहे ते तेलीच्या घाण्यावर बसलेले विक्रमराजे आहे, हे अर्धशक्तिपीठ. त्यानंतर शनी मंडळाचं हे तिसरं शक्तिपीठ आणि राक्षस भवनचं हे दुसरं शक्तिपीठ. असे हे शनीचे 3.5 शक्तिपीठ आहे. याच ठिकाणी पूजन अर्चन करून आपल्याला लाभ अत्यंत जास्त प्रमाणात मिळणार आहे. ज्यांना 7.5 आहे, पुष्कळचे जण काय करतात, रामनवमी, अयोध्येचा जन्म झाला त्या दिवशी श्रीराम जन्माच्या दिवशी मंदिरात गर्दी, शिवरात्रीच्या दिवशी मंदिरात गर्दी, गुरुपौर्णिमेला महाराजांच्या मंदिरात समाधीच्या स्थानात गर्दी. इतरत्र काय जात नाही, मला हाच प्रश्न पडतो. इतरत्र मंदिरात देव नसतो. तर आपल्याला 7.5 लागणार आहे हे माहीत असते. जाणकार ज्योतिषाकडनं विचारून घ्या. पूजन अर्चन हे वेगवेगळं असते. सगळेजण तुम्ही एकच तऱ्हेची पद्धतीची पूजा करता. 12 राशीच्या 12 पूजा हे वेगवेगळ्या. केव्हा करायच्या ह्याचे टाईम पण वेगवेगळे आहे. पूजनामध्ये फुले कोणती व्हायची याचं पण वेगवेगळं पण आहे, निराळे पण आहे. काय म्हणावं, काय मंत्र जाप करावा तो पण वेगवेगळा आहे. तो समजून घ्यायला पाहिजे. आणि हे मंत्र जाप जन्मकुंडलीच्या माध्यमातूनच अवतरित होतात, इतरत्र नाही. याच्यासाठी जन्मकुंडली करून घेणे आवश्यक आहे. ग्रंथराज कुंडलीच आपल्याला खरा लाभ मिळवायचा, खरं सुख मिळवायचं आहे. 7.5चं दुःख येऊ नये, 7.5चा समस्या येऊ नये. 7.5मध्ये मरण सुद्धा येते. माझे वडील 7.5 असताना गेले, स्वर्गवासी झाले. माझी पत्नी सुद्धा ढय्या 7.5 गेली, सांगतो पूर्ण 7.5. माझे वडील पूर्ण 7.5 गेले, माझी पत्नी ढय्या 7.5 गेली. म्हणून 7.5 हे जसं कर्म असेल त्याप्रमाणे भोगायला लावतो. तुम्ही किती बलाढ्य असा. इंदिरा गांधीचा खून झाला, राजीव गांधीचा खून झाला, गणपतीचा शिरच्छेद झाला, प्रभू रामचंद्राला शरयू नदीमध्ये उडी मारावी लागली, कृष्णाच्या पायाला बाण लागला, मृत्यू आला अनैसर्गिक, देवांनाही सुटले नाही,
महादेव शंकरजी ज्यावेळेला 7:30 आले त्यावेळेला मी पाण्यात लपू का झाडामध्ये लपू का पहाडात लपू का कशात लपू असे पळत सुटले, धावत सुटले. तर रवी म्हणजे त्यांचे वडील ज्या वेळेला 7:30 रवीला आले म्हणजे बापाला आले, वडिलांना आले, त्यावेळेला कुष्ठरोग झाला होता. संपूर्ण जग अंधारं झालं होतं. सूर्य केवढा आहे, मोठा आहे, संपूर्ण विश्वाला तेज देणारा, प्रकाश देणारा, पण त्याला 7:30 झाल्यावर संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये अंधार झाला. हा 7.5 वर्ष राहणार होता. परंतु महादेव शनीचे दैवत, त्यांनी शनीला सांगितलं आणि मग संपूर्ण विश्वाला वाचवण्याचं कार्य तिथे झालं आणि प्रकाशमान सूर्य झाले. म्हणून कर्मगतीकडे तुम्ही लक्ष द्या आणि तुम्हाला शनीचं 7:30 येणार आहे, त्याविषयी पूजापाठ कशी करायचे, केव्हा करायचे, मुलं केव्हा व्हायची, मंत्र कसा असायला पाहिजे, याच्यासाठी जाणकार ज्योतिष असावा. जाणकार ज्योतिषी हवेत आणि कुंडलीच्या माध्यमातूनच या मंत्र जपाचा उत्तीर्ण होते, इतरत्र मुळीच नाही. ज्याची त्याची कुंडली वेगळी असते. आता कुंभराशीच्या व्यक्ती आहे, 2-3 जणांनी माझ्याकडे पत्रिका टाकली, तर त्यांचे जे अंश आहे, दीप्तांश आहे, जन्माची वेळ आहे, जन्माची तारीख आहे, हे सगळं वेगवेगळं आहे. सूर्योदय वेगवेगळं आहे, तर यांचे मंत्रजापसुद्धा वेगवेगळे होते. सरेआम कुंभ राशीला सारखा मंत्रजाप कधीही कुंडलीतून निघत नाही, हे लक्षात घ्या आपण. आणि मगच आपल्याला एक फळ मिळते. आपण 7:30 थोडंसं काहीतरी आपल्याला दिलासा मिळतो, शांतता मिळते, सावली. असं माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. कार्यक्रम संपवण्यापूर्वी मला सांगावंसं वाटतं की ही जी माहिती मी तुम्हाला दिली आज, ही माझी माहिती स्वतःची मुळीच नाही. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी ही मला माहिती दिली आहे. मला शनी शिंगणापूरच माहीत होतं, दुसरं स्थान मला माहीत नव्हतं. परंतु माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या अचाट बुद्धी सामर्थ्याने त्यांनी माहिती मिळवून मला या 3.5 शक्तिपीठाची माहिती करून दिली. ती या आपल्याला या शनी भक्ती भवनाच्या निमित्ताने आणि स्मरण झालं आणि अनेकांनी मला मागणी केली, मोबाईलद्वारे केली. कालच रात्री फोन आला होता एकाचा पुण्यावरचा, त्यांनी पण तीच विचारणा केली होती आणि तो विचार जागृत होता. म्हणून आपण 3.5 शक्तिपीठाचे मार्गदर्शन घेतलेलं आहे. व्हिडिओ हा रावेरून पुण्याला जातानाचा आहे. मार्गस्थ आहे 31 जुलै 2001. व्हिडिओ नंबर 620, व्हिडिओ क्रमांक 620 लक्षात ठेवावा. यूट्यूब चॅनलवर माझे व्हिडिओ प्रसारित होत असतात. आपणाला हे माझी माहिती मार्गदर्शन आवडत असेल तर इतरांना शेअर करण्याचा प्रयत्न जरूर करा. आपण पण पुण्याचा लाभ घ्या, मला त्यातून समाधान मिळेल. माझी माहिती ज्यांना आवडत नसेल, ज्याला रुचत नसेल, त्यांच्याबद्दल माझ्या मनात कुठलाही राग नाही. निसर्गाने आपल्याला 2 कान दिलेले, एका कानाने ऐकलं तर ठीक, नाही तर दुसऱ्या कानाने ऐकलेलं सोडून द्या, त्याबद्दल माझी तक्रार नाही. माझं म्हणणं ऐकावं ही जबरदस्ती माझी मुळीच नाही. सर्वांना माझ्यातर्फे गुरुपौर्णिमाच्या तर्फे तर शुभ आशीर्वाद मी दिले. आजही सर्व ज्ञात अज्ञात प्रेमी आणि माझे व्हिडिओ प्रसिद्ध असणारे, माहिती प्रसन्न असणारे, माझी काही शिष्टमंडळी आणि माझे विचार नापसंत असणारे सुद्धा, त्यांना पण माझे आशीर्वाद. हे कार्य माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं असल्या कारणाने त्यांचे पण आशीर्वाद आपणा सर्वांना, ज्ञात अज्ञात इतरांना सर्वांना स्वर्गातून आपल्याला आशीर्वाद मिळत राहणार आहे. असो आजच्या कार्यक्रमाला आपण इथेच विराम देऊया.